महाराष्ट्रामध्ये महापालिकांची रणधुमाळी सुरू। 15 जानेवारीला होणार मतदान, निकाल लागणार 16 जानेवारीला। चांगला खान सोबत घ्यायला हरकत काय, अंबादास दानवेंचा सवाल। तर मतांसाठी ठाकरेंची खानासमोर लाचारी, भाजपाचा ठाकरेंना टोमणा। रडत रडत निवडणुका लढू नका, भाजपानं ठाकरेंना लगावला टोमणा। आयोगाला निवडणूक घोषित करायला इतकी घाई का, मनसेनं विचारला निवडणूक आयोगाला थेट सवाल। मतदार यादीतील घोळावरून मनसे आक्रमक, संतप्त मनसैनिकांनी ठाणे निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर केला हल्ला। महाराष्ट्र हीच ठाकरेंची भूमिका। मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर, उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। तर धूर कुठं गेला माहित नाही, एकनाथ शिंदेंच्या टीकेवर आदित्यचा पलटवार। पंकजा मुंडेंचा पीए राहिलेल्या अनंत गर्जेला पुन्हा अटक, विशेष तपास पथकाच्या ताब्यात अनंत गर्जे। बायकोच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा अनंत गर्जेवर आरोप। नवऱ्याच्या हत्या प्रकरणामध्ये लवकर न्याय मिळेल अशी तेजस्वी घोसाळकर यांना अपेक्षा। तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडली। पुणे कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून अंबादास दानवेंची टीका, सगळं काही आरोपींच्या सोयीनं चाललंय। अधिवेशन काळात नागपुरातल्या रवी भवनामध्ये दारू पार्टी झाल्याचा संशय, सापडल्या अनेक दारूच्या रिकाम्या बाटल्या। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर, गाव नकाशांवरील रस्त्यांवरील अतिक्रमण 7 दिवसांमध्ये काढणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। श्री शंभू तीर्थ स्मारकाचं लोकार्पण, इचलकरंजीत देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रंगला सोहळा। नवी मुंबई विमानतळावर 4थं टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव, आणखी एक धावपट्टी सुद्धा बांधली जाऊ शकते का, याचा अभ्यास सुरू। हरित नाशिक मोहिमेची सुरुवात, पहिल्या टप्प्यात लावली जाणार जवळपास 1000 भर झाडं। अमरावती जिल्ह्यामध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस, जागोजागी भटकतायत मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या। हिंगोली जिल्ह्यात हरभऱ्याचं पीक मररोगाच्या विळख्यात, वातावरणातील बदलामुळे पिकावर मररोगाचा प्रादुर्भाव। मालेगावातून जाणारा मुंबई आग्रा महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला, रेल्वे मार्गासाठी अधिग्रहित केल्या जाणाऱ्या जमिनीला होतोय विरोध। जळगावात अनैतिक संबंधाच्या वादातून तरुणाची हत्या, अनैतिक संबंधाच्या जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय। भावानंच भावाला मारलं, शेतीतला पाण्याचा वाद कुटुंबात गेला विकोपाला। नितीन नबीन सिन्हा भाजपा मुख्यालयामध्ये पोहोचले, नितीन नबीन असतील भाजपाचे नवे कार्यकारी अध्यक्ष। लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याचा शेवटचा दिवस, दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता मिटली।